सिमजी सरवदे यांच्या माध्यमातून आम्ही ते पत्र जे दिलेलं आहे त्याची कॉपी देण्याकरता इथं आलो होतो। जर महापालिका आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई घेतली नाही तर आम्हाला हायकोर्टात जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही। तुम्ही बघितलं असेल काल ज्या पद्धतीनं बी फॉर्म जोडण्याकरता 3:18 सुद्धा दरवाजा बंद असताना खिडकीच्या माध्यमातून आत फाईल आली आहे हे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, पण त्या कागदपत्रात बी फॉर्म होते का हे मला नाही लक्षात येत। म्हणजे ही कोणती पद्धत आहे? चोरी झाली आहे, मुद्देमाल सापडला आहे, पण ह्या मुद्देमाल आणि आणला आहे का हे मला सांगता येत नाही। अहो चोरी झाली आहे, मुद्देमाल सापडला आहे तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे सोलापूर महानगरपालिकेचं इलेक्शन जे चाललं आहे मला वाटतं आहे लोकशाहीचा गळा दाबूनच टाकायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही लोक आहेत आमदार असतील यांच्या प्रेशरनी पालकमंत्र्यांना माझं विनंती आहे की सोलापूरचा बिहार करू नका, महाराष्ट्राचा बिहार करू नका आणि सोलापूरचा अनगर शहराला करू नका। नाही आता तुमची काय मागणी आहे की निवडणूक रद्द करा अशी मागणी? निवडणूक प्रक्रिया क्लिअर झाली पाहिजे, पारदर्शक झाली पाहिजे आणि जर ते तुम्ही करू शकत नसाल तर निवडणूक रद्द झाली पाहिजे। तुम्ही काय व्हिडिओ फुटेजची किंवा CCTV आम्ही व्हिडिओ फुटेजची मागणी केलेली आहे। या लास्टच्या 1 तासानंतर ते संध्याकाळपर्यंतचे सगळे व्हिडिओची मागणी केली आहे, त्याच्यात सुद्धा आम्हाला तातूरमातूर उत्तर दिले जाते। आत्ता जर नामनिर्देशन पत्र मंजूर झाले सगळ्यांचे तर त्या मागणीला अर्थ तर काय राहणार आहे? सगळं दाखल करायचं आहे हायकोर्टामध्ये। सगळी प्रोसेस तुम्हाला माहीत आहे की गुंडाळून ठेवण्याचं काम सुरू झालेलं आहे।